आणि यानंतर आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार। ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण। सूत्रांची माहिती। तर मुंबईसह प्रमुख महापालिका महायुती एकत्र लढणार। सूत्रांची माहिती। जालन्याचे काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल हे उद्या दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। मनपा निवडणुकींच्या आधी काँग्रेसला हा मोठा धक्का। मराठवाड्यामध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न। राजू शेट्टींनी माझ्यावर आरोप करू नयेत। लोकसभेमध्ये राजू शेट्टींचं डिपॉझिट जप्त झालं होतं। राजेश क्षीरसागर यांचा राजू शेट्टींवर हल्लाबोल। तर शेट्टींनी कितीही आरोप केले तरी मला काही फरक पडत नाही असं क्षीरसागर म्हणाले। धाराशिवच्या उमरग्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींकडून प्रताप सरनाईकांचं घरी बोलवून स्वागत। प्रवीण स्वामी हे पक्षाच्या भूमिकेशी विसंगत वागत असल्याचाही आरोप। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त। ससून डॉक गिरगावमधील मच्छीमार बांधवांकडून राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंना भेटून मच्छीमार बांधवांनी विविध समस्या मांडल्या। धारावीच्या कुंभारवाड्यामध्ये आदित्य ठाकरे आज नागरिकांशी संवाद साधणार। धारावीकरांचा विकास धारावीकरांच्या सहभागानेच झाला पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेची स्पष्ट भूमिका। मराठा आंदोलनाच्या शिष्टमंडळाकडून या ठिकाणी आझाद मैदानामध्ये पाहणी। तर 29 ऑगस्टला मनोज जरांगेंकडून मुंबईमध्ये आंदोलनाची हाक। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबईतनं माघारी फिरणार नाही। जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। शिंदेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी झालेले महेश गायकवाड पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची शक्यता। आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चेला उधाण। तर गणपत गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी महेश गायकवाड पक्षातनं निलंबित। भाजपची वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममध्ये मंथन बैठक। तर आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे येथे उपस्थित राहणार।